नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, लवकरच किल्लेदारांच्या घरातून सुद्धा प्रियाची हक्कलपट्टी होणार आहे. कारण प्रियाने कामच तसं केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रतिमाच्या जीवावरती उठणाऱ्या प्रियाला सायलीने बरोबर धडा शिकवलेला असतो. तर इथे सायली आणि रविराज काकांनी प्रियाचं थोबाड फोडत तिची घरातून आता हकलपट्टी केलेली असते आणि सायलीने पुन्हा एकदा नकळतपणे का होईना पण मुलीचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. आपल्या आईच्या जीवावरती उठलेल्या प्रियाला घरातून बाहेर काढलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच आता प्रिया थांबत नाही. प्रियाने साक्षीला सुद्धा खूपच जास्त त्रास दिलेला असतो. तिला मेंटली टॉर्चर करत असते आणि ही गोष्ट आता साक्षी महिपतला सांगते. तेव्हा महिपतला कळतं की प्रियामुळे आपल्या मुलीला किती मानसिक त्रास होत आहे आणि त्यामुळे इथे महिपतने त्याच्यावरती एक तोडगा काढलेला असतो. महिपतने ठरवलेलं असतं, व्हायचं ते होऊ दे, पण आता ह्या प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर यायलाच हवं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे महिपतने अर्जुनला प्रियाच्या विरोधामधले काही पुरावे पाठवलेले असतात आणि अर्जुनला महत्त्वाची माहिती दिलेली असते आणि ती माहिती म्हणजे प्रिया खरी तन्वी नसल्याची माहिती अर्जुनला मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीने आता विचार केला आहे की आपण सुद्धा बाळाचा विचार केला पाहिजे. मला तर आई बनायला खूपच जास्त आवडेल असं सायलीचं म्हणणं असतं. तेव्हा कल्पना, अस्मिता दोघींना खूप जास्त आनंद होतो की सायलीने इथे मनाची तयारी केली आहे. तिलासुद्धा मनापासून आता आई व्हायचं आहे. तेव्हा सायली लाजते आणि देवाजवळ दिवा लावायला जाते. पण प्रेक्षकांनो, तो दिवा विझतो. तेव्हा सायलीला खूपच जास्त काळजी वाटते. सायली म्हणत असते, देवा, मी आत्ताच म्हणाले की प्रियामुळे किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंबावरती कुठलंही संकट यायला नको. मग दिवा का विझला देवा? काहीही कर, पण माझ्या घरावरती आता कुठलंही संकट येऊ देऊ नकोस देवी आई, असं इकडे आता सायलीचं म्हणणं असतं. सायलीला खूप टेन्शन येतं की इथे नक्की काय चाललं आहे. देवासमोरील दिवा विझला का बरं असेल? तर एका बाजूला प्रेक्षकांनो, अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे आलेला असतो. कारण अर्जुनला इथे सायलीच्या शाळेमध्ये तिचा फोटो सापडलेला असतो. तिची संपूर्ण माहिती मिळालेली असते. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना भेटतो आणि म्हणत असतो की सर, हा सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे, 2003 ते 2004 मधला. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सायली जेव्हा हरवली होती तेव्हा साधारण ती किती वर्षांची होती? तर साधारण ती 5-6 वर्षांची होती, असं सुद्धा अर्जुन सांगतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ज्या दिवशी ती हरवली त्या दिवशी माझा वाढदिवस होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ठीक आहे, आम्ही या फोटोवरून आता लहानपणीची माहिती मिळते का ते बघतो. जर काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जरी इथे अर्जुनला तो फोटो सापडला आहे, पण त्याचं मन समाधानी नसतं. त्याला असं वाटत असतं, खरोखर सायली लहानपणी अशी होती का? कारण तो फोटो नागराजने बदललेला असतो. नागराजने इथे आता सायलीच्या जागी दुसऱ्या मुलीचा फोटो लावलेला असतो आणि सायलीचा फोटो तिथून काढलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नागराजने मात्र केलेला असतो. पण कुठेतरी अर्जुनला सुद्धा असंच वाटत असतं की त्याने सायलीला जशी लहानपणी इमॅजिन केलेली असते, त्याच्या इमॅजिनेशनप्रमाणे तो फोटो काही बसत नसतो. त्याला संशय येत असतो की तन्वीचा फोटो आणि कदाचित सायलीच्या लहानपणीचा फोटो हा थोडाफार मॅच होईल असं अर्जुनला वाटत असतं. तरीसुद्धा इथे इन्स्पेक्टर सावंत यांना आता जबाबदारी देण्यात आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा किचनमध्ये स्वयंपाक करत असते, पोळ्या वगैरे बनवत असते आणि तेवढ्यातच प्रिया मागून प्रतिमाला धक्का देण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा सायली तिथे येते आणि प्रतिमा आत्या म्हणून जोरात हाक मारते आणि प्रतिमाचा जीव वाचवते. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे प्रिया प्रतिमाला धक्का का मारायला येते? कारण इथे प्रतिमा हुशार झालेली असते. जेव्हा इथे प्रिया प्रतिमाची कॉफी पिऊन टाकते
आणि नंतर तिला म्हणते, काय गं आई, काय झालं? तुझी कॉफी कुठे गेली? तू कॉफी प्यायली होतीस ना, की तू पुन्हा विसरलीस? नाही, काही गोष्टी तुझ्या लक्षात राहत नाही ना, म्हणून म्हणाले. तू विसरलीस का कॉफी पिऊन? तेव्हा इथे प्रतिमा तिला काहीच बोलत नाही. उलट तिला चांगलं सुनावते आणि म्हणत असते की तन्वी, तुला काय वाटलं? तू मला पुन्हा इथे वेडं बनवायला आलेस? मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन असं वाटलं तुला? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. मी आता वेळच्या वेळी माझ्या गोळ्या घेते आणि स्वतः रविराज मला गोळ्या देतात. तेव्हा तू आहे ना, माझी काळजी करू नको. तुला वाटत असेल की ही कॉफी मी प्यायली की नाही प्यायले मी विसरले असेल, पण याच्यामध्ये कॉफी होती. एकतर ती माझी पाठ वळल्यानंतर तू प्यायली असशील किंवा तू टाकून दिली असशील, असं प्रतिमा प्रियाला म्हणते. प्रेक्षकांनो, म्हणजे इथे प्रतिमाला कळलेलं असतं की प्रिया काय करण्याचा प्रयत्न करते. इतकी कारस्थानं करून प्रिया जेलमध्ये गेली. जेलमधून ती आता कशी बशी बाहेर आली आहे. आता शांत राहायचं सोडून ती विनाकारण प्रतिमाच्या हात धुवून मागे लागली. त्याची काही गरजसुद्धा नाही आहे. प्रतिमाने तुला त्या घरामध्ये ठेवून घेतलं आहे, तर इथे रविराज काकांनी तर तुला हकलून देण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. तुला तिथून जायला सांगितलं होतं. प्रतिमाच्या जीवावरती तू त्या घरामध्ये आहेस आणि प्रतिमाच्या जीवावरती उठलेस. तिलाच वेडा करण्याचा प्रयत्न करतेस. जरासुद्धा लाज नाही वाटत आहे या प्रियाला. पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाने प्रियाला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे इथे प्रियाचा इगो दुखावलेला असतो आणि म्हणून ती म्हणते की आता तर ही खूपच जास्त बोलायला लागली आहे ना अर्ध्या मेंदूची बाई. आता बघ मी काय करते, तुला चांगला धडा शिकवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा जेव्हा किचनमध्ये काम करत असते तेव्हा प्रिया तिला बघते. प्रिया म्हणत असते की आता इथे आगसुद्धा पेटली आहे, तवासुद्धा गरम आहे. या गरम गरम तव्यावरती हिला ढकलते म्हणजे हिचा चेहरा पूर्णपणे जळून निघेल, असा प्रियाचा प्लॅन असतो. प्रेक्षकांनो, आगीची तशी तिला भीती वाटत असते. आगीची भीती आता कमी झालेली असते, पण ती पुन्हा तिच्यामध्ये वाढावी म्हणून प्रियाने हा केलेला प्रयत्न असतो. पण प्रेक्षकांनो, सायलीचं मगाशी आपण बघितलं की दिवा विझलेला असतो. देवी आहे समोरचा दिवा विझतो तेव्हा सायलीला प्रतिमा आत्याची काळजी वाटते. सायली म्हणते, मला का असं वाटतंय की घरावरती काहीतरी संकट येणार आहे. ती प्रिया आहे ना, तीच मुळात एक संकट आहे. ती इथे प्रतिमा आत्यांच्या जीवावरती उठली होती. तिने चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या. प्रतिमा आत्यांना वेडं करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता पुन्हा ती त्याच घरामध्ये येऊन राहते. रविराज काका तर कामानिमित्त बाहेर असतात. सुमन काकी बिचारे त्यांच्या कामामध्ये असतात. या प्रियाने प्रतिमा आत्यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर नाही, मला जाऊन बघायलाच हवं. प्रतिमा आत्या ठीक आहेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन जाते, असं आता सायलीने ठरवलेलं असतं. तिचा प्रियावरती काडी मात्र विश्वास नसतो. तिला असं वाटत असतं की प्रिया काहीतरी खुरापती करेल आणि प्रतिमा आत्यांना त्रास देईल आणि आता काहीही झालं तरीसुद्धा मी प्रतिमा आत्यांना काहीही त्रास होऊ देणार नाही, असं प्रेक्षकांनो आता सायलीने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे सायली आता येते आणि बघते तर काय, इथे आता प्रतिमा किचनमध्ये काम करते आणि प्रिया तिला मागून धक्का देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आणि इथे त्या प्रियाला थांबवते. प्रतिमा मागे वळून बघते तर इथे प्रिया आता तिला धक्का देण्याच्या पोझिशनमध्ये असते. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते, ए प्रिया, काय करत होतीस तू? तुझी हिंमत कशी झाली का प्रतिमा आत्यांना मारायची? आणि एका बाजूला प्रेक्षकांनो आता रविराज काका प्रियाचा आणि सायलीचा आवाज ऐकून आलेले असतात बाहेर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिपतला साक्षीने फोन करून सांगितलेलं असतं की प्रिया इथे आली होती मला डिवचायला, माझ्यावरती हसत होती, म्हणत होती की तू इथून आता बाहेरच पडणार नाही. अगं, पैसा असून काही होत नाही, डोकंसुद्धा असावं लागतं. ते तुझ्याकडे आणि तुझ्या बापाकडे दोघांकडेही नाही, ते माझ्याकडे आहे बघ, म्हणून तर मी बाहेर पडले आणि तू आतमध्येच राहिलीस. ही गोष्ट जेव्हा साक्षी महिपतला सांगते तेव्हा महिपत म्हणतो, पोरी काळजी करू नको, त्या प्रियाला आता बरोबर धडा शिकवतो. त्या प्रियाला कसं तोंड तिचं बंद करायचं ना मला बरोबर माहिती आहे. तू नको काळजी करू, तिला मी ठार नाही मारणार, पण तिला अशी गप्प करतो ना की पुन्हा तिने तोंड नाही उघडलं पाहिजे, असं इकडे आता महिपत साक्षीला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता महिपतने एक तयारी केलेली असते. महिपतने आता स्वतःहून काही करायचं नाही असं ठरवलेलं असतं,
पण इथे नागराजला सुद्धा तो काहीच नाही सांगत महिपत आता एकटा गोष्टी करत असतो. महिपतने ठरवलेलं असतं की प्रियाचं तोंड कसं बंद करायचं. तर महिपतकडे प्रियाचं गाठोडं असतं. त्या गाठोड्यामधला एक फोटो आता त्याने काढलेला असतो, जे की इथे प्रियाचा ID आहे. आणि ते छान असं आता कुरिअर पाठवल्यासारखं पॅक करतो आणि त्याच्यावरती अर्जुनच्या घरचा पत्ता आणि एका माणसाला तिथे आता ते कुरिअर घेऊन पाठवतो आणि अर्जुन सुभेदार याच्या हातामध्येच हे दिलं पाहिजे असं सुद्धा सांगतो. त्याच्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते. महिपतने ती एका व्यक्तीकडून लिहून घेतलेली असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की हा जो ID कार्ड आहे तो प्रिया मधुकर हिचा आहे आणि प्रिया मधुकर म्हणजे ही तन्वी नाही आहे, तन्वी दुसरीच कुणीतरी आहे असं इथे आता महिपतने लिहायला सांगितलेलं असतं. म्हणजे जणू काही अर्जुनला एक अशी हिंट दिलेली असते की प्रिया जर तन्वी नाही आहे मग तन्वी कोण आहे. पण आता एक सत्य समोर आलेलं असतं, ते म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे हे आता कन्फर्म झालेलं असतं. अर्जुनला आधीपासूनच तिच्यावरती संशय असतो की प्रिया ही तन्वी नाही आहे, कारण तन्वी लहानपणी खूप इनोसंट होती, वेगळी होती आणि प्रिया एकदम वेगळी आहे, अपोजिट आहे तिच्या. त्याच्यामुळे त्याला आधीपासून जो संशय होता आता तो चिठ्ठीने संशय बाजूला झालेला असतो, कारण प्रियाचं ID कार्ड त्याला मिळालेलं असतं. तेव्हा अर्जुनला समजतं की अच्छा, म्हणजे ज्या वेळेला तन्वी गायब झाली होती ती तर 5-6 वर्षांची होती आणि इथे प्रिया तर फक्त 4 वर्षांची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला संशय येतो की याचा अर्थ ही मुलगी तन्वी तर नाहीच आहे. मग तन्वी कोण असेल? तन्वी सायली तर नसेल ना? असा आता प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला सगळेजण ओरडतात की काय झालं? प्रतिमा म्हणते, ए तन्वी, अगं काय करत होतीस तू? तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता बाहेर येतात. तेव्हा रविराज काका म्हणतात, काय झालं? काय झालं सायली, तू इतक्या जोरात का प्रतिमाला ओरडलीस? तेव्हा सायली म्हणते, रविराज काका, अहो ही प्रिया आहे ना, ती प्रतिमा आत्यांना धक्का देत होती चालू गॅसवरती. बरं झालं मी इथे आले आणि म्हणून मी प्रतिमा आत्यांना आवाज दिला, नाहीतर आता काय झालं असतं काय माहिती. तेव्हा रविराज काकांचा राग अनावर होतो. ते प्रियाच्या जोरदार थोबाडीत देतात आणि म्हणत असतात, बघितलंस प्रतिमा, म्हणून मी तुला म्हणत होतो या मुलीला या घरामध्ये घेऊ नकोस. पण तू माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवला नाहीस, अजिबात तू माझं म्हणणं ऐकून घेतलं नाहीस. अगं ही मुलगी तुला वेडं करण्याचा प्रयत्न करू शकते, ती तुला मारण्याचा प्रयत्न तर करूच शकते ना. ते तिच्यासाठी सोपं नाही होणार का? आणि काय गं तू मुलगी आहेस ना आमची, स्वतःच्या आईच्या जीवावरती कशी काय उठू शकतेस? मला तर आता संशय येतोय की तू माझी मुलगी आहेस की नाही. जी स्वतःच्या आईला वेडं करू शकते, जी स्वतःच्या बापाला फसवू शकते, ती मुलगी कधीच आपल्या आईवडिलांची असू शकत नाही. मला तर आता संशय येतोय, तू माझी तन्वी असूच शकत नाही. माझी तन्वी एक वेळ सायली असेल, पण तू नाही. माझी तन्वी तर खूपच जास्त साधी भोळी लागवी मुलगी होती, तुझ्यासारखी ती अजिबात नव्हती. जरी पण तिच्यावरती कुणी संस्कार केले नसते ना, तरीसुद्धा माझी मुलगी तुझ्यापेक्षा चांगलीच असती. समजलं तुला? तेव्हा रविराज काका म्हणतात, बघितलं सायली, मी इथे व्यवस्थित प्रतिमाला गोळ्या देतोय, अगदी व्यवस्थित. पण ही तन्वी तरीसुद्धा तिला वेडं करण्याचा प्रयत्न करते. पण आता तुला या घरामध्ये जागा नाही. सायली म्हणते, काय गं प्रिया, लाज नाही वाटत तुला? 22 वर्षांनंतर तुझे आईवडील तुला मिळालेत, तुला इतका जीव लावतात आणि तू काय करतेस गं? त्यांना असं वाटतंय की तू नसती त्यांना मिळालीस तर जास्त बरं झालं असतं. अगं माणसाने त्रास देवा, पण देऊन किती त्रास द्यावा गं? तुला लाज नाही वाटत का? आपल्या आईच्या जीवावरती उठलीस, प्रतिमा आत्यांना मारण्याचा प्रयत्न केलास तू. सायलीसुद्धा आता प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते. रविराज काकासुद्धा देतात आणि म्हणतात, प्रतिमा, आता निर्णय तुला घ्यायचा आहे. आता तू बोल, काय करणार आहेस तू? मी हिचं तोंडसुद्धा बघत नाही, माझ्याजवळ ती बोलायला येणार नाही. पण तुझं काय प्रतिमा? अगं या घरामध्ये तू तिला ठेवून घेतलेस, तरीसुद्धा ती तुझ्या जीवावरती उठली आहे. ती तुला मारण्याचा प्रयत्न का करते? तेव्हा ही आपली मुलगी असू शकत नाही प्रतिमा, असं रविराज काका म्हणतात. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अश्विन, तुझी ही नालायक नीच बायको आहे ना, आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा. प्रतिमा, तू हिला घरात घेतलेस ना, हिला हकलून दे तुझ्या हाताने.
तेव्हा प्रतिमाचा राग अनावर होतो. मगाशी वेडं करण्याचा प्रयत्न करत होती आणि आता माझ्या जीवावरती उठले, मला ठार मारण्याचा प्रयत्न करते. या आगीवरती, इथे गरम तव्यावरती माझा चेहरा भाजण्याचा प्रयत्न करत होतीस तू. चल चल आत्ताच्या आत्ता. प्रतिमा जाते, प्रियाची बॅग तिच्या रूममधून घेते, ती बाहेर फेकून देते आणि त्याचबरोबर इथे आता प्रियाची आणि अश्विनची सुद्धा घरातून हकालपट्टी करते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने प्रतिमाचा जीव वाचवून इथे प्रियाची आता हकालपट्टी घरातून केलेली असते. तर अर्जुनला सायलीबद्दल आणि प्रियाबद्दल अजून महत्त्वाची माहिती महिपतमुळे का होईना पण मिळालेली असते.